देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा धाव देवा पाव देवा 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 माझ्या दामोदरा सासाय तुझी आसू आमचे सासाय तुझी आसू आमचे आयला हां तुझ्या चरणा धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा धाव देवा पाव देवा 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 माझ्या दामोदरा सासाय तुझी आसू आमचे सासाय तुझी आसू आमचे आयला हां तुझ्या चरणा धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा बसला घोड्यात पगडी बांधून बसला घोड्यात पगडी बांधून बांधून पगडी बांधून बसला घोड्यात पगडी बांधून पगडी बांधून बांधून पगडी बांधून बसला घोड्यात घेऊनी हातात ढाल तलवार घेऊनी हातात ढाल तलवार भक्तांच्या रक्षणा दाम भक्तांच्या रक्षणा दाम बाब तू मुखार दाम बाब तू मुखार भक्तांच्या रक्षणा दाम बाब तू मुखार धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा श्वासानी भरलो तुका ध्यासा तुय मेलना श्वासानी भरलो तुका ध्यासा तुय मेलना ध्यासा तुय मेलना श्वासानी भरलो तुका ध्यासा तुय मेलना तुझ्या चरणी आता नंदना तुझ्या चरणी आता नंदना तुझ्या चरणी आता नंदना धरुवरी जीवना आयला तुझ्या चरणा धाव देवा पाव देवा देवा माझ्या दामोदरा धाव देवा
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. समर्थांकडे मागणं मागूया आपण. जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो राम रासा दयाळा, दिना कारणे दे आता कृपाळा, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको वासना विषयी होऊ देऊ, परद्रव्य देखो निया तृण भावू, असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, नको काम हा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी, मना कल्पने पासुनी सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा सर्वदा शांती विरक्ती राहे, हरी कीर्तनी चित्त माझे वसोहे, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास्यत्व तुझे घडेना, श्री हस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी, मनी लोचनी रामरूपा पाहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, परिभाग्यहीना मला भेट कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दासबोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास तुझा, म्हणे उद्धव सूत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्या खऱ्या समाधानाच्या शोधामध्ये मनुष्य अनंत काळापासून आहे, ते अत्यंत खरं असणारं समाधान, मनुष्याच्या जीवनाची इति कर्तव्यता, तृप्ती, ज्या चिंतनाने ज्या तत्वज्ञानाने होते, ते तत्वज्ञान समर्थ रामदास स्वामी दासबोध स्वरूपानं आपल्यासमोर ठेवत आहेत. समर्थ म्हणाले, विश्वाला निर्माण करणारा, विश्वाचं परिपालन करणारा आणि विश्वाचा यथाकाली विनाश करणारा आणि आपल्यामध्ये समेटून घेणारा जो कोण आहे, जे काय ते तत्व आहे, त्या तत्वाचे आणि आपली सुस्पष्ट ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्माचं सार्थक होत नाही. आपल्याला इंद्रिय गोचर अशा कितीही आपण सुख देणाऱ्या वस्तू जमवल्या तरी मनुष्य सुखी झाला नाही, हा अनंत काळचा इतिहास आहे. ज्ञानोबा म्हणाले, संसारी सुखाची कहाणी नायकिली कवणाची श्रवणी, इंगळाची अंथरुणी झोपकैची. म्हणून ते समाधान आपल्याला लाभावं यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत. त्यातल्या आपण 7व्या दशकाचा आनंद घेतो आहोत. त्या 7व्या दशकाचंच नाव चतुर्दश ब्रह्मनिरूपण, म्हणजे 14 ब्रह्माची 14 नावं. त्यातला पहिला जो समास आहे हा मंगलाचरणाचा आहे. म्हणजे या दशकाचं आरंभ, मंगलाचरण म्हणजे मंगल आचरण, चांगला स्टार्टअप, चांगली सुरुवात. आणि याकरता समर्थांनी
इथे काही मुद्दे मांडलेत. पहिल्यांदा नमस्कार केलाय देवतांना आणि नंतर सर्वश्रेष्ठ विद्या कुठली आहे, गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे म्हणजे विभूती योग. काल आपण विभूती योगाचा थोडासा अभ्यास केला. विभूती योग म्हणजे भगवान आपल्या विभूती कशात ठेवल्यात, मी कशात आहे, सगळीकडे मी आहेच आहे, पण त्यातल्या त्यात वृक्षांच्या मध्ये मी पिंपळ आहे, स्थावरांच्या मध्ये मी हिमालय आहे, डोंगर अनेक आहेत, पण मी कोण आहे त्यातला म्हणजे बेस्ट, सगळ्यात त्यातलं बेस्ट कोण आहे तर मी हिमालय आहे. नक्षत्रांच्या मध्ये मी चंद्र आहे, नक्षत्राणाम अहम शशी. वेदांच्या मध्ये मी कोण आहे तर सामवेद आहे. गायन प्रधान जो वेद आहे ना, आपल्याला आनंद होईल कला उपासकांना की त्याला गाणं फार प्रिय आहे. हो, गुरुचरित्रात तर वारंवार येतं. शेवटी तर स्वामी महाराजांनी जेव्हा अवतार समाप्त केला, शेवटचा अध्याय गुरुचरित्राचा, तेव्हा महाराज म्हणतात की मला गायनाने जो माझी सेवा करेल ना त्याच्यावर माझं वेगळं प्रेम राहील. नरसिंह सर दत्त संप्रदाय, आता दामाबाचं किती छान पद म्हटलं आमच्या गोव्याच्या साई ना, काय नाव, खूप सुंदर. वेदानाम सामवेदोस्मी असं म्हणता म्हणता सगळ्या विद्यांच्या मध्ये मी कोण आहे तर भगवान सांगतात अध्यात्म विद्या विद्यानाम. आत्मा ओळखायला शिकवते ती विद्या सर्वश्रेष्ठ आहे. एक गोष्ट सांगतो. एक कोल्हीणबाई सिवणबाईला भेटल्या. इसापनीतीच्या कथा असतात तशी कथा आहे. आणि सांगायला लागल्या, माझा मुलगा कोल्हा हा परदेशामध्ये शिकायला होता, या युनिव्हर्सिटीत त्यानं अमुक अमुक केलं, त्या युनिव्हर्सिटीत PhD केलं, त्याच्यानंतर डिलीट झाला तो, म्हणजे खूप शिकलाय तो, त्याला ही भाषा येते, अमुक येतं तमुक येतं. सिवण बसली होती. आणि एकच प्रश्न विचारला, तुमच्या मुलाला हत्तीची शिकार करता येते का? हत्ती नाही हो, माझ्या मुलाला ती येते. तुम्ही कितीही जगामध्ये शिकलात तरी ते नाशिवंत असल्यामुळं ते तुम्हाला शाश्वत समाधान देऊ शकणार नाहीये. ते शिका, आनंद जरूर घ्या त्याचा, पण सर्वश्रेष्ठ विद्या कुठली? समर्थ सांगतात अध्यात्म विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जे जाणकार असतात, अध्यात्म विद्येच्या लगोलगची विद्या संगीत विद्या आहे बरं. जे अधिकारी लोक असतात ते वृद्धापकाळामध्ये किंवा विशिष्ट वयानंतर अध्यात्माकडे वळलेले दिसतील तुम्हाला. नावं घेतो आपल्या समोर. श्री कुमार गंधर्व विशिष्ट वयानंतर देवासला जाऊन एकांतात निर्गुणी भजन म्हणत बसायचं. त्यांचं रेकॉर्डिंग आहे. DV पलुस्कर, रघुपती राघव राजाराम, काय गायलंय त्यांनी. आइन्स्टाईन, ज्यानं E=mc², हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आपल्या समोर मांडला. वृद्धापकाळ त्याचा बघा, तो देवभोळा झाला असं वर्णन आहे. कुठं आहे गॉड? तो काय आहे नेमकं? मोठी मोठी माणसं. म्हणून आत्म्याला ओळखायला शिकवणारा, पुन्हा पुन्हा सांगतो, ते इंद्रिय गोचर नाहीये, ते डोळ्याने दिसत नाही, ते कानाने ऐकू येत नाही, त्याच्यापासून विश्व निर्माण झालं. अहो साधा मुद्दा आहे. गोंदवलेकर महाराज म्हणाले की वडिलांचं बारसं पाहणारा मुलगा या जगात जन्माला आलाय का? पाहिलं वा वडिलांचं बारसं? एक लहान मुलगा अल्बम बघत होता आई बाबांच्या लग्नाचा, इतका हट्ट केला, मी का नाही यात? नंतर जन्माला आलेली ते ज्ञानेंद्रिय, त्याला कसं कळेल आधी काय आहे? आणि म्हणून ती जी विद्या आहे ती सर्वश्रेष्ठ आहे हे सांगणारा हा समास आहे. मला सगळा समास सत्य सोडवायचा नाहीये. यानंतर समर्थ पुढचा एक मुद्दा मांडतात. कुठल्याही भाषेमध्ये समजून घ्या, भाषा म्हणजे फक्त अर्थ ठेवलेलं भांड आहे असं समर्थांनी म्हटलंय बरं. समर्थांची ओवी काय आहे?
भाषा भेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः. आणि उदाहरण दिलं, पात्रद्वये यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते. भांडी बदलली म्हणून त्याच्या आतल्या पदार्थाची चव बदलते का? म्हणजे इंग्रजीचं भांड आहे, संस्कृतचं भांड आहे, गुजरातीचं भांड आहे, कानडीचं भांड आहे आणि त्यात अर्थ ठेवलेला आहे. तो एकच आहे ना. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण भांड्याचा त्याग करून अर्थच बघतो, तसे तुम्ही अध्यात्माचा अर्थ बघा. तुम्ही संस्कृत बघू नका, तुम्ही हिंदी बघू नका, तुम्ही काही बघू नका म्हणाले. ह्यर्थ एको न संशयः, अर्थ जाणे अध्यात्माचा. समर्थ म्हणाले म्हणून असा श्रोता आम्हाला आवडतो जो मनापासून ऐकतो. स्वामी विवेकानंदांचा मुक्काम बेरलूर मठात होता आणि स्वामीजींशी स्पिरिच्युअलिटी याबद्दल काही डिस्कस करायला परदेशातून काही लोक आले होते. आणि स्वामीजी त्यांना सांगत होते, हे असं नाही, हे असं आहे, हे असं आहे वगैरे. ज्या कन्सेप्ट त्या त्या टप्प्याच्या असतात, त्या टप्पेवारने तिथे तशीच कन्सेप्ट धारण करायची असते, मग पुढे जायचं असतं. आणि त्यांना ते काही कळत नव्हतं. आणि ठाकूर जगदंबेची पूजा करत होते. ठाकूर म्हणजे रामकृष्ण परमहंस. त्यांना अजिबात इंग्लिश येत नव्हतं. त्यांनी विवेकानंदांना बोलवलं आणि ते म्हणले, असं नको सांगू, असं सांग म्हणजे त्यांना कळेल. विवेकानंद म्हणले, महाराज मी तुम्हाला बोलतोय कसं कळलं मी चुकीचं बोलतोय? ते म्हणले, ज्याला ओंकाराची भाषा येते त्याला सगळ्या भाषा येतात, कारण सगळ्या जगातल्या सगळ्या भाषांचा उगम ओंकारातून आहे. ह्याचा विचार करून ठेवला पाहिजे. समर्थ सांगतात म्हणून श्रोत्यांनी कुठल्याही भाषेमध्ये मिळालं आपल्याला, ज्या भाषेची आपल्याला सवय नसते अशा भाषेत सुद्धा काही वेळा ऐकायला मिळतं. पण एखादं वाक्य असं मिळून जातं की त्याने आपलं जीवन एकदम बनून जातं. कन्सेप्ट कितीतरी चुकीच्या धारण केलेल्या असतात आपण, आणि चुकीच्या पद्धतीच्या ज्या संकल्पना आहेत त्या आपली प्रगती होऊन देत नसतात. म्हणून त्या लवकरात लवकर क्लीन करून घ्या. कितीही चांगलं रंगवलेलं घर असेल तरी जळमट असेल तर कसं वाटतं? ते कमी रंगवलेलं चालेल पण स्वच्छ पाहिजे. आणि म्हणून श्रोता खूप चांगला पाहिजे, समर्थ सांगतात. हे सगळं याच्यावर अवलंबून आहे. समर्थांची ओवी आहे, अर्थ जाणे अध्यात्माचा, ऐसा श्रोता मिळेल कैचा, जयासे बोलता वाचेचा हव्यासाची पुरे. खूप एकाग्रतेने ऐकावं असं समर्थ सांगतात. आणि आता विषयाला आरंभ करतात. ग्रंथाचं या दुसऱ्या समासाचं नाव आहे ब्रह्मनिरूपण. ब्रह्मतत्वाबद्दल बोलले, तिथेही आपल्याला आता अडकायचं नाहीये. एकदम तिसऱ्या समासापर्यंत जाऊया आपण. तिसऱ्या समासाचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनिरूपण. म्हणजे या पूर्ण दशकाचा सार जिथे आलंय. चतुर्दश ब्रह्मनिरूपण म्हणजे ब्रह्माची 14 नावे. ब्रह्म म्हणजे विश्व निर्माण होण्यापूर्वीचं जे काय होतं ते, निर्माण झाल्यानंतर 14 नावं आहेत. तू वाजव ना, पेटी नको. आणि याकरता सांगतात कशाला 14 नावं पाहिजे तो? ते म्हणले, रत्ने साधा या कारणे मृत्तिका लागे एकवटणे, 14 ब्रह्मांची लक्षणे जाणीजे तैसी. आधी मिथ्या उभारावे, नीट ऐका, मग ते ओळखोनी सांडावे, पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे. एक श्रीमंत माणूस मरण पावला. 3 मुलं होती त्याला. त्यांची सांपत्तिक स्थिती वेगवेगळी होती. म्हणून त्यानं मरताना आपले हत्ती वाटले. बाकीचंही वाटणं केलं, दागिने अमक्याला वगैरे, ते हत्ती वाटले. ते हत्ती काही वाटता येणार हो. झालं काय, त्यांनी सांगितलं, 1/2 हत्ती, 1/2 हत्ती थोरल्याला द्यावेत कारण तो गरीब आहे. 1/3 हत्ती मधल्याला द्यावेत आणि 1/9 1/9 हत्ती धाकट्याला द्यावेत, तो श्रीमंत आहे. हत्ती होते 17. कसे देणार? 1/2 म्हणजे 8.5 कसे देणार? कापायचे का? बिरबलाकडे आलं प्रकरण.
बिरबलाच्या काळातली गोष्ट आहे. बिरबल हुशार होता. सकाळी 8ला पत्रकार परिषद घेऊन दात घासण्यापूर्वी चूळ त्या माईकवर भरणारा नव्हता घाणेरड्या. संजय उवाच. पूर्वी मंत्री शहाणे असायचे हो, म्हणून त्यांचे राज्य चालले इतके वर्ष हो. म्हणून या राजे लोकांना मी कोणी भेटले की नेहमी सांगत असतो, मंत्री चांगले ठेवा म्हणजे तुम्ही चांगले राहाल. मध्यंतरी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच कथा झाली माझी. म्हणलं मी माझ्या वयाचा विचार करू नका, समर्थांनी सांगितलेलं सांगतो, तुमच्या हाताखालची माणसं चांगली ठेवा, तुम्ही आहातच चांगले. मग बिरबल म्हणलं का सोपं आहे होय, काय अवघड आहे. सगळे मांडा हत्ती इथे. ते 3 भावांना बोलवलं. बिरबलानं आपल्या पिलखान्यातला हत्तीखान्यातला हत्ती त्यांच्यात आणून मिसळला. झाले किती? 18. 1/2 घेऊन जातो. 9 दुनी 18. उरले किती? 9. पुढचा त्यांनी सांगितलं 1/3. 18/3 करा. 6 18 जाऊ दे इकडे. 1/9 18/9 म्हणजे 2 घेऊन जा. उरलेला परत आपल्या पिलखान्यात अडकवून टाकला तिकडे. असं ब्रह्मज्ञान करून घ्यायचं असतं समर्थ म्हणाले. आधी मिथ्या 14 ब्रह्म म्हणजे काय, कारण इथे वाद झालाय मोठा. 14 ब्रह्मनिरूपण या विषयावरती समर्थ चाफळला बोलत होते. आणि एक काशीला शिकलेला पंडित समोर होता, त्याचं नाव वामन पंडित. फार अहंकारी होता. हे पंडित बिंडित लोक जे असतात ना, म्हणजे संगीतातलं म्हणत नाही बरं, किंवा त्यांच्या विद्येचा सार्थ अभिमान असायला हरकत नाहीये, पण थोडंसं इतरांना तुच्छ लेखल्याशिवाय त्यांना आपला मोठेपणा सिद्धच नाही करता येत. असं काही लोक असतात बघा. असा होता तो. म्हणजे किती वाईट असेल त्याचं, म्हणजे मला काय म्हणायचा अधिकार नाहीये. काशीहून आल्यावर तो आळंदीला गेला आणि ज्ञानोबांना समोर बसून त्यानं शिव्या घातल्यात, समाधी समोर बसून. तुम्हाला गीता कळलीच नाही म्हणला. आणि याच्यावर त्यानं स्वतःचं एक पुस्तक लिहिलंय. ते पुस्तक उपलब्ध आहे, त्याचं नाव आहे यथार्थ दीपिका. माऊलीने भावार्थ दीपिका लिहिली, यांनी हे नाही म्हणे, त्याची उवीच आहे. म्हणजे ती वाचलेली आहे मी थोडीशी. गीता जाते पश्चिमेकडे आणि टीका जाते पूर्वेकडे, इतका फरक आहे म्हणतो तो माऊलींच्या बद्दल. पंडित होता ना हो. मला तर काही वेळा प वर अनुस्वार चुकून पडलेला असतो. असं बोलत बोलत आला. आणि गंमत अशी झाली की एका पिंपळाखाली झोपला, झाडाखाली काय बसला, झोपला काय. आणि वरती 2 ब्रह्मपिशाच्य भांडत होती. पिशाच्याच्या 36 जाती आहेत एकूण. बरं, भूत म्हणजे भूत असं नका विचार करू, त्याच्या पण 36 जाती आहेत. मी मानतो मी मानत नाही याच्यात अडकू नका. आपल्याला नाही कळत अशा हजारो गोष्टी आहेत. आपल्या गल्लीतल्या सगळ्यांची नावं पाठ आहेत का आपल्याला? आपल्या शरीरातलं माहिती आहे का आपल्याला काही? समर्थ म्हणाले, आपुल्या देहामधील न कळे तेथे तो इतरांचे काय कळे. वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड, वी डू नॉट बिलीव्ह इन घोस्ट. तुला कळणारही नाही अरे म्हणले बेल्या. हा, अंधश्रद्धा नको हा मुद्दा बरोबर आहे, पण भूत नावाची योनी ज्या अर्थी ज्ञानोबांनी वर्णन केली ज्ञानेश्वरीत त्या अर्थी आहे. विवेकानंद पूर्वी मानत नव्हते, पण त्यांच्या जीवनात एक अनुभव आला आणि त्या वेळेपासून ते मानायला लागले. असे 2 ब्रह्मपिशाच्य होते. ब्रह्मपिशाच्याचं लाईफ फार मोठं असतं बरं. लाख वर्ष, 50 हजार वर्ष जगतो तो. आणि फार विद्वान असेल तरच ब्रह्मपिशाच्य होतं. आपल्याला घाबरायचं काहीच कारण नाही. मला तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे. आणि ते दोघं भांडत होते. बरं, वामन पंडितांचं थोडं शिक्षण अशा एकाकडे झालं होतं काशीला. ती गोष्ट तर सांगत बसत नाही. पिशाच्याने शिकवलं होतं आणि शिकेपर्यंत त्याला माहीत नव्हतं मला शिकवणारं पिशाच्य. शिकवण्याची वासना राहिली म्हणून त्याचं पिशाच्य झालं होतं. आणि याला शिकवल्यावर त्याला गती मिळाली, पण तो अहंकार याच्यात ट्रान्सफर झाला होता. आणि असा तो होता. आणि त्या दोघांचं भांडण चाललं होतं. ते यांनी ऐकलं, कारण ती भाषा कळत होती. भाषा कळायला लागते ना. मुंग्यांची भाषा कळली पाहिजे, टिटवीची भाषा कळली पाहिजे, गाढवांची भाषा कळली पाहिजे, कावळ्याची भाषा कळली पाहिजे. मेहर बाबा या कावळ्याच्या भाषेबद्दल बोलायचे. कावळा काव काव म्हणतोय म्हणजे पाहुणे येणार आहेत. कर्र कर्र म्हणतोय म्हणजे काहीतरी संकट येणार आहे. कावळा एकच पद्धतीनं नाही ओरडत, भाषा असतात त्या. आणि ते दोघं पिशाच्या भांडत होते. एक म्हणत होतं, हे इथं बसू नको, ही रिझर्व जागा आहे. दुसरा म्हणला, तो येईपर्यंत बसतो, आपण करतो ना खुर्चीवर तसं.
आणि हा ऐकतोय खालनं वामन. त्यांनी नमस्कार केला दोघांना आणि प्रश्न विचारला, कुणाकरता जागा ही रिझर्व? ते म्हटले, तुझ्याकरताच येणार आहे. तू आता माऊलीने शिव्या दिल्यात ना, तू इथेच येणार आहेस. घाबरला. तो म्हणला, मी इथे येत नाही, तू कायमचा इथं बस, पण त्या बदल्यात तू मला मी इथं येऊ नये याची युक्ती सांग. पिशाच्यांनी सांगितलं, एकच कर, एखादा अधिकारी संत पहा आणि शरणागत हो, तिथे शरण जा, मग तुला इथं कसं येऊ नये याची आयडिया मिळेल. अरे अहंकारी मनुष्य शरण कसा जाईल हो? बऱ्याचदा कॉन्फिडन्स लेवल ओव्हर कॉन्फिडन्स लेवल मध्ये जाते, आपल्याला न कळत. असं झाला होता तो. पण समर्थांचं नाव ऐकलं आणि चाफळला आला. आणि नेमके समर्थ या समासावर बोलत होते. चतुर्दश ब्रह्मनिरूपण, ब्रह्माची 14, ब्रह्म ओळखण्याची 14 खुणा हो. आधी मिथ्या उभारावे, 17 हत्ती लक्षात ठेवाल, आणि मग ते ओळखून सांडावे, पुढे सत्य ते स्वभावेस अंतरी बाणे. आणि सांगत होते, हा मध्येच उभा राहिला. 14 ब्रह्मे कोठून आणली, असं बखरीत वर्णन आहे. 14 ब्रह्म कुठून आणली हो? समर्थाने लिहिलेले, वक्ता या असं टोकू नये. निरूपण सुरू असताना कधी मध्ये त्याला थांबू नये, लिहून ठेवावं, नंतर विचारावं. कारण काही लोकांना खोड असते मध्येच बोलायचं. काय होतं, कार्यक्रमाचा भंग होतो, त्याची एकट्याचा प्रॉब्लेम असून सगळ्यांना वेठीला धरलं जातं. समर्थांनी काय केलं, इकडे म्हणाले बस. समर्थ हनुमंत रूपात कन्व्हर्ट झाले आणि शेपटाने एक जो खाडकन तडाखा दिला, बेशुद्धच पडलं हो. हनुमंताचा तडाखा आहे. जागा झाल्यावर म्हणला, 14 नाही 1400 सांगितली तरी ऐकायला तयार आहे, सांगा. आणि अप्रतिम छांदोग्य उपनिषदाच्या आधारानं 14 ब्रह्मांची नावं त्यांनी सांगितली. आणि 14 कसे नाही आहेत त्याचा निराशही करून दाखवला. म्हणजे कसं ब्रह्म कळतं. आणि मग वामन पंडित त्यांना शरण आला. खूप रडला, चुकलं माझं म्हणलं, काय करू. असाच्या असा आळंदीला जा, माऊलींसमोर नाक घास, मग तुझा उद्धार होईल. मग आळंदीला येऊन तपश्चर्या केली त्यांनी. तो समासाची आठवण सांगतोय. प्रत्येक समासात आठवणी आहेत बरं. लघुबोधाला शिवाजी महाराजांची आठवण आहे. लघुबोध नावाचा समास आहे दासबोधात. शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे राजकारणाचं. असो, समर्थ म्हणाले, पहिले शब्द ब्रह्म, दुसरे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म बोलिली श्रुती. नावं फक्त सांगतो भराभरा, त्याचा अर्थ नंतर बघूया. चौथे जाण सर्व ब्रह्म, 5वे चैतन्य ब्रह्म, 6वे सत्ता ब्रह्म साक्ष ब्रह्म 7वे, 8वं सगुण ब्रह्म, 9वं निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म जाणावे पै, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे आणि 14वे अनुर्वाच्य. शब्द नावाचं काय निर्माण झालं, त्यातून विश्व निर्माण झालं असल्यामुळं काहीही शब्द उच्चारा, तो ओम उच्चारा, बिग बँग थिअरी, तो जो बँग आहे ना, तो मोठा आवाज आहे ना, बिग बँग, मोठा आवाज आला, इथून विश्व निर्माण झाल्यामुळं ते कारण मानलं, म्हणून त्याला म्हणायचं शब्द ब्रह्म. पण ते 3 प्रकारांनी निर्माण झालंय. तो सत्व रजतम आणि शुद्ध सत्वगुण अशा 3.5 मात्रांनी निर्माण झालं. ते काय असेल तर ओम खर्ज, ओम 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 ओम. ब्रह्माचं एक अक्षरी नाव म्हणजे मितिकाक्षर ब्रह्म. ओम. ब्रह्म म्हणजे काय? ओम. बस संपलं. यातून सगळं आलंय. कारण म्हणून बघा ओम. तिसरे खम ब्रह्म कळायला पाहिजे म्हणून आपण काय म्हणतो, कसं आहे होते, गगन सदृशम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम. बोला, गगन आकाशाप्रमाणे
म्हणजे काहीतरी आकाशाचा गुण ब्रह्मात आहे आणि ब्रह्माचा गुण आकाशात आहे, म्हणून खम ब्रह्म. खम म्हणजे आकाश, ख हे तिसरं. चौथं सर्व ब्रह्म. अहो मग हे निर्माण झालेलं काय आहे? याचं मूलद्रव्य एकच आहे ना, मातीचा माठ. कशाचा माठ आहे? काय म्हणतात डेरा, काय म्हणतात तुमच्या भागात बघा. ये तो उस देश की बोली इस देश की गाली, ऐसा हो सकता है. मातीपासून माठ निर्माण झाल्यामुळं माठात माती सोडून काही आहे का? तुम्ही म्हणा गळा, पोट, असं तुम्ही म्हणा. त्या मातीला माहिती आहे का मी पोट आहे, मी गळा आहे, मी मान आहे? काही माहिती आहे का तिला? तुम्ही कुठेही डेऱ्याला हात लावला, तुम्ही मातीला हात लावला का डेऱ्याला हात लावला? बोला. मातीला हात लावलाय. म्हणून सर्वत्र फक्त काय आहे? मातीच आहे. मातीचा आकार आहे, तसा ब्रह्माचा आकार आहे, म्हणून सर्व ब्रह्म. पुढे सांगतात पाचवं चैतन्य ब्रह्म. अहो सर्व असलं तरी आपल्याला जिवंतपणाचा अनुभव येतोय ना आतमध्ये. मी जिवंत आहे असं आपल्याला कळतंय की नाही? एखाद्याला कळत नसेल तो काय म्हणेल? मला नाही कळत आहे. नाही कळत हे कळतंय की नाही? काही लोकांना कसं असतं, काही लोकांना कळतं आणि त्यांना कळतं हे कळतं. काही लोकांना कळतं पण त्यांना कळत नाही, कळतं हे कळत नाही. काही लोकांना कळत नाही आणि त्यांना कळत नाही हे कळतं. आणि काही लोकांना कळत नाही त्यांना कळत नाही हेही. काही कळलं नाही कळलं की नाही काही लोकांना? त्यांनी सांगितलं हे जे कळलं आहे ना ते चैतन्याचं लक्षण आहे. ज्ञानाचा पूर्ण अपलाप कधी होत नसतो, लक्षात घ्या. अज्ञानाचं ज्ञान होतच आहे ना आपल्याला. ज्याच्यामुळं जिवंतपणाचा अनुभव येतो त्याला म्हणायचं चैतन्य ब्रह्म. पुढे सांगतात सहावे सत्ता ब्रह्म. मगाशीच चालला झाला विषय. आपली सत्ता देहावर नाही, आपली आपल्या मनावर सत्ता नाही हो. आपण माझ्या मनाचा मालक मी आहे असं म्हणतो की नाही, माझं मन असं म्हणतो की नाही, पण प्रवचनातनं पटकन घरी जातो की नाही. देह इथंच आहे, मन गेलं घरी. चहा केला होता 4 वाजता, दूध बंद करायचं राहिलं का काय? पण असं 100 वेळा जाऊन येतं ते. म्हणून ज्याची सत्ता त्याच्यावर चालते ते सत्ता ब्रह्म. पुढे सांगतात सगुण ब्रह्म ईश्वर. 9 निर्गुण ब्रह्म. ईश्वर ज्याचा अवतार आहे ते. 10 वाच्य ब्रह्म. बोलून सांगतोय ना मी हे, आणि ब्रह्मज्ञान होऊ शकतं ना एखाद्याला, ते वाच्य ब्रह्म. अनुभवते 11. असा विचार करता करता एकदम अनुभव आला म्हणजे मला मी ते आहे असा अनुभव आला. असं 11वं ब्रह्म. आनंद ब्रह्म ते 12. मला खूप आनंद झाला. आनंदाची वृत्ती नेहमी 3 रूपानं काम करते. थोडंसं कळायला अवघड आहे. प्रिय, मोद आणि प्रमोद असे 3 वृत्तीनं काम करत असते आनंदाची वृत्ती. प्रिय म्हणजे आवडणारी गोष्ट. मला आईस्क्रीम खूप आवडतं. आईस्क्रीम पाहिल्याबरोबर आपल्याला काहीतरी वाटतं बघा. ही आनंद वृत्तीची, आनंदाच्या 3 वृत्तींपैकी प्रिय नावाच्या वृत्तीची ऍक्टिव्हिटी आहे. आईस्क्रीम म्हणलं काहीतरी वाटलं ना मला. नुसतं आणलंय तुम्ही, मला कुठं दिलंय? मी आपलं समजतोय मला देण्याकरता आणलंय. पण प्रिय वस्तू पाहिल्यावर आपल्याला काहीतरी आनंदाची एक लकेर उठते आतल्यात. ही आनंदाच्या वृत्तीची एक काय व्यवस्था आहे. याला म्हणायचं प्रिय वृत्ती. ओ बुवा तुमच्याकरताच आणलंय, तुम्हाला आवडतं ना व्हॅनिला, मँगो, काय असेल ते, हे घ्या. ताब्यात मिळालं. मगाशी जे मला बरं वाटत होतं, आनंद होत होता, त्याची आता मात्रा वाढली की नाही? आता मी कधीही खोलीत जाऊन खाऊ शकतो. कॉन्फिडन्स आला. मी उपभोगू शकतो आता ही वस्तू. या वृत्तीला म्हणतात मोद वृत्ती. आनंदाची मात्रा मगापेक्षा वाढली. आणि प्रत्यक्षामध्ये मी खोलीमध्ये गेलो, चमचा काढला लाकडाचा, नाही का, अगदी असं असं असं
आणि प्रत्यक्षामध्ये असा घास घेतला आणि जिभेवर ठेवल्यानंतर आहा, तू काय म्हणे, हे माझे हेची सर्व सुख. हा जो आनंदाचा अनुभव येतो याला म्हणतात आनंद ब्रह्म. विषयाच्या द्वारे येतो किंवा विषय निरपेक्षही येतो. सत्पुरुषांना हे तिन्ही वृत्ती एकाच ठिकाणी लीन होतात. तू का म्हणे माझे हेची सर्व सुख असं. आणि एकाकार वृत्ती होते 13वं ब्रह्म. आणि बोलता येत त्याला काय अनुभव आला हो ते त्याला सांगता येत नाही. मगाशी झाला विषय अनुर्वाच्य ब्रह्म. अशी ब्रह्माची 14 नावं आहेत. आणि समर्थ म्हणाले ही 14च्या 14 नावं खोटी आहेत. कशा करता खोटी आहेत, यातलं काही झालेलंच नाही आहे. ब्रह्मज्ञानी महापुरुषाकरता ओम आहे का हो? ब्रह्मज्ञानी महापुरुषाकरता जगत आहे का हो? ब्रह्मज्ञानी महापुरुषाकरता प्रिय मोद आणि प्रमोद वृत्ती आहेत का हो? जाग आल्यावर काय हो यातलं? स्वप्नामध्ये हे सगळं चाललंय. समर्थ म्हणाले समर्थांचा काय काय म्हणतात त्यांनी, समर्थांनी सांगितलंय की हे सगळं नाहीसं होतं. आत्ता 14 गोष्टी सांगितल्यात त्या, पण आपल्याला कळायला पाहिजे म्हणून 14 दृष्टिकोन दिलेत. 14च्या 14 दृष्टिकोन आहेत. समर्थ सांगतात शब्द ब्रह्म ते शाब्दिक म्हणून ते व्यर्थ आहे. अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक तेथे नाही. जे क्षर ना अक्षर तेथे कैसे मितिक अक्षर, म्हणून शाश्वताचा विचार तेथेही न दिसे. खम ब्रह्मा ऐसे वचन, तरी शून्या ते नासी ज्ञान. खम म्हणजे आकाश. आकाशामध्ये अविनाशित्व थोडंसं कळायला अवघड आहे. आकाश नाहीच होत नाही असं म्हटलंय. पण अगदी सिद्धांतानं विचार केला तर आकाशही नाहीसं होतं. कधी आकाशाचा अनुभव घेणारा नाहीसा झाला की आकाश नाहीसं होतं. मला अनुभवाला येते ना ते, म्हणून आकाशाचं आकाशत्व आहे. आकाशाचा अनुभव घेणारा संपला की आकाशच ब्रह्म, याचा विचार फक्त करून ठेवा. एकच गोष्ट होते आणि समाधी लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते म्हणतात खम ब्रह्म सुद्धा नाशिवंत आहे. म्हणले सर्व ब्रह्म ह्या सगळ्याचा नाश आहे की नाही. सर्व ब्रह्म सर्वत्र असं आहे अंत, म्हणून सर्व ब्रह्म नाशिवंत. प्रळय बोलिला निश्चित वेदांत शास्त्री. आणि असं सांगत 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 14 नावं आपल्याला कळाय करता सांगितलेली आहेत. त्यातलं एकही नाव ब्रह्माला लागत नाही. तुकोबांचा अभंग आहे, एका नावा नाही ताळा, एका नावा नाही ताळा. ताळा करायचे ना पूर्वी. एका एका नावा नाही 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 ताळा, एका नावा नाही ताळा, एका नावा नाही ताळा, एका नावा नाही ताळा. केली सहस्रांची माळा. मगाशी म्हटलं ना तुम्ही मुलांनी, ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भूत भूत कृत भूत 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 भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमा. यातलं एकही नाव त्याला लागत नाही म्हणे. ओम विश्वम, विश्व निर्माणच नाही झालं तर विश्व म्हणत काय म्हणजे विष्णुर. अरे व्यापनोती ती विष्णू, व्यापतो तो विष्णू. और व्यापत नाहीये तो का, कशाला व्यापणार, आधीच आहे म्हणून विष्णू नाव लागत नाही त्याला. एका नावा नाही ताळा, केली सहस्रांची माळा, केली सहस्रांची माळा, केली सहस्रांची माळा. एका नावा नाही ताळा, एका नावा नाही ताळा, एका नावा नाही ताळा. मग कशाला 14 नावं दिली आहेत? कशाच्या तरी व्यावृत्ती करता काहीतरी ठेवायचंय. व्यावृत्ती म्हणजे बाजूला सरकवायचंय. चोरीचा प्रयत्न झाला रात्री, धाड 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 आवाज आला, काचा फोडण्याचा आवाज आला. पोलिसांना फोन केला. पहाटे 2 वाजलेले हो. पोलिसांना फोन केल्यावर त्यांनी फोन उचलला. नशीब पापू पापू करत गाडी इथनंच चालली होती आणि 10 मिनिटात आले लोक. लगेच चोरांना पकडायचा प्रयत्न झाला. बरेचसे चोर पळाले, कानफाडात दिली वगैरे 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 पळाले. 2, 2:15, 2:30ला खेळ सगळा आटोपला
आणि पोलीस येऊन घरात बसले. चोरांना बाजूला करता पोलीस आणले. आता मला परत झोपायचं, चहा झाला सगळ्यांना, ते पंचनामा झाला. जा ना आता. चोरांना बाजूला करता पोलीस आणले. पोलीस सुद्धा गेलेच पाहिजे ना का? पोलीस 24 तास घरात बसून ठेवायचे? 14 नावं कशाला आणली आहेत? 14 अज्ञानाचे कारण 14 आहेत. ती बाजूला करता हे 14 पोलीस आणलेत. हेही गेले आणि तेही गेले, मग कोण उरलं? म्हणून 14 नाहीच आहेत. समर्थ शेवटी सांगतात, ते कळायला थोडं अवघड आहे. 1000 नावं दिली आहेत आणि 1000 नावाचा विष्णू सहस्रनामाचा काहीतरी संबंध आहे. तुकोबा म्हणाले, खरं सांगू, एका नावा नाही ताळा, केली सहस्रांची माळा. खरं जर तुझ्या खऱ्या स्वरूपाचा विचार केला, तुला 1000 नावं नाहीच आहेत. पण खरं सांगू, तुला काही बोललेलं चालतं. तुका म्हणे, जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. त्याला सज्जन म्हणा, कृष्णाला चालतं. चोर म्हणा, चालतं. त्याला व्यभिचारी म्हणा, चालतं. त्याला कडकडीत ब्रह्मचारी म्हणा, चालतं. काही म्हटलं तरी चालतं की नाही? का? पण तिथपर्यंत पोहोचतच नाहीये म्हणून चालतं. याला उदाहरण मी नेहमी देतो. आपल्या शब्दानं त्याचं जे काय वर्णन आहे ते करता येईल का? याला उदाहरण घ्या. आकाशाला आपण देव मानतो. आकाश नावाचं देवच आहे. बरं, याच्यात पुष्कळ देवता आहेत आकाशामध्ये, स्पेसमध्ये. मग मला आकाशाची पूजा करायची म्हणून मी गंध आणलं. गंध ताटलीमध्ये उगाळून घेतलं आणि चांगली एवढी ताटली आणि असा मोठा लपका घेतला, ओला ओला असं ते चंदन, आणि आकाशाला लावायला लागलो. लागेल का? त्या गंधाची एक लेअर माझ्या बोटावर आहे की नाही, आणि पलीकडची लेअर आकाशाला लागली आहे की नाही? लागली नाहीये का? लागली आहे का? नाही का? हो का? म्हटलं तर लागली आहे, म्हटलं तर लागली नाही का? आकाश निर्लेप आहे म्हणून चिकटलेली नाही आहे, तरी आकाशाला स्पर्शित झालेलीच आहे की नाही? म्हणून चतुर्दश ब्रह्माचा विचार नीट करून ठेवावा. अरे हे कसं काय शक्य आहे? आणि वामन पंडितांचं समाधान झालंय. बरं, वामन पंडितांना कळलं. त्याच्यापेक्षा जर आपण पंडित असू तर सोडून द्या. चौदा संकल्पना नाहीशा करा म्हणजे नेमका अंदाज येईल. नेमक्या 14 संकल्पना आपण धारण करायच्या आणि मग एक एक गोष्ट व्यावृत्ती करायची. व्यावृत्ती म्हणजे बाजूला सरकवणे. म्हणून म्हणलं की हा अख्खा समाज 6, 7, 8 हे दशक सगळे हे अभ्यास करून घेणारे दशक आहेत. आणि याला खरा परमार्थ म्हणतात. कुठेतरी आरत्या ओवाळा आणि कुठेतरी आंघोळी करा, हा परमार्थाचा सुरुवात आहे. हो, तांदूळ विकत आणणं आहे फक्त, ते कुकर विकत आणणं आहे, गॅस सिलेंडर जोडणं आहे, ती रिंग स्वच्छ धुवून आतमध्ये ऍडजस्ट करणं आहे, हरवलेली शिट्टी परत लावणं आहे. प्रत्यक्ष आपल्याला भोजनाचा आनंद घेतल्याशिवाय तृप्ती होत नाही. बाकी सगळी तयारी करतोय आपण आणि तयारीलाच परमार्थ समजतोय. तयारी नको हा मुद्दा नाहीये. तयारीने पोट भरणार नाही हा मुद्दा आहे. तयारीशिवाय पोट भरणार नाही, पण फक्त तयारीने पण पोट भरणार नाही. म्हणून 6, 7, 8 दशक फार महत्वाचे आहेत. आणि यानंतर पुढच्या भ्रमरहित ब्रह्मतत्वाचा अनुभव कसा घ्यावा याच्याकरता समर्थ सांगतात, सातत्यानं या चिंतनात राहा. आणि पुन्हा येतं, सत्संगात राहा की कळवून देतात ते आपल्याला. सत्संगात राहा की आपोआप ते कळायला लागतं. यानंतर पुढचा समास आहे विमल ब्रह्मनिरूपण. या विमल ब्रह्मनिरूपणामध्ये ते परमात्मा तत्व कसं आहे याबद्दल बोलणं होतं. त्यानंतर पंचीकरण नावाचं एक प्रकरण येतं. थोडंसं अवघड आहे, सगळ्यांकरता अवघड नाही, ज्यांना पारिभाषिक शब्दांची सवय आहे. पंचीकरण म्हणजे शिकरण माहिती की नाही, सोपं. केळं कुस्करा आणि त्यात दूध घाला आणि वेलची घाला, किंवा दह्याचं शिकरण करतात. दह्याचं शिकरण आयुर्वेदाच्या दृष्टीने जास्त योग्य आहे बरं का. दुधाचं शिकरण हे विरुद्धान्न असल्यामुळं पॉयझन होतं, त्याचं विषारी होतं. दूध हे पूर्णान्न आहे, केळं म्हणून एकत्र कधी करू नये. दह्याचं शिकरण बेस्ट.
त्यात काहीतरी तसं पंचीकरण, शिकरण आणि डोळ्यासमोर आणा, तसं पंचीकरण म्हणजे काहीतरी कशात तरी मिक्स केलंय. परत मगाचा विषय थोडासा येतो. 3 गुण ज्या वेळेला बेमालूम पद्धतीनं घट्ट व्हायला लागतात, त्यात सत्वगुण खूप असतो आणि रजतम कमी असतात, त्यावेळेला हे स्पेस नावाची गोष्ट निर्माण होते. थोडा रजतम वाढले आणि सत्वगुण थोडा कमी झाला की वायू निर्माण होतो. याप्रमाणे त्रिगुणांचं कॉम्बिनेशन म्हणजे पंचमहाभूत आहेत. म्हणून आपण या सगळ्या जगाला अष्टधा प्रकृती म्हणतो. आपण धारण केलेले देह पुरुषाचे असोत नाही तर स्त्रीचे असोत, आपल्या देहाला प्रकृतीच म्हटलं जातं. आणि नकळत आपण हा वेदांत रोज बोलत असतो. पुरुष एकमेकांना भेटले की काय म्हणतात, काय म्हणते तुमची प्रकृती? कधी असं ऐकलंय का पुरुष भेटलेत, काय सध्या पुरुष बिघडलाय वाटतं तुमचा? पुरे शेते इति पुरुषः. पूर म्हणजे नगर. नगरामध्ये आहे. जसा घरात असलेला मनुष्य झोपलेला असेल तर त्यात झोपलेला असतो पण दिसत नाही, तसा यात लीन आहे. त्याच्यामुळंच घर चाललंय, आपला देह चाललाय, पण कळत नाही. झोपलेला मनुष्य कळत नाही ना, जो घोरायला लागला तरच कळतो. घोरी घराणे खरे, नाही तर कळत नाही. देहात आहे पण कळत नाही म्हणून त्याला पुरुष म्हणतात. सगळ्यांच्या देहातले आतले ज्याला आपण जीवतत्व परमात्मा तत्व म्हणतो ना, तो पुरुष आहे. आणि सगळ्यांचे देह प्रकृती आहेत. हे कशापासून बनलेत? तर पंचमहाभूतापासून बनलेत. पंचमहाभूत कशापासून बनली आहेत? त्रिगुणांपासून बनली आहेत. म्हणून याला अष्टधा प्रकृती म्हणतात. खूप वेळा आपण हा शब्द ऐकलेला असतो. सगळ्यांचे देह, मुंगी ब्रह्मदेव सगळ्यांचे. बरं, फरक फक्त एवढा आहे, ब्रह्मा विष्णू यांचे देह जे आहेत ते शुद्ध पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत आणि तुमचे माझे जे देह आहेत ते शबल मिक्स झालेल्या पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत. म्हणजे आकाश नावाचा आकाशाचाही परमाणू आहे, लक्षात घ्याल. फक्त पृथ्वीचा परमाणू असतो नव्हे, आकाशाचा पण परमाणू सांगितलाय. फार सूक्ष्म विचार आहे आपल्याकडे. आकाशाचा जर परमाणू एक घेतलात आणि तुम्ही जर फोडलात, त्यामध्ये 50% आकाश तत्व आहे आणि उरलेल्या 50%मध्ये 12.5 मल्टिप्लाय बाय 4 हे उरलेले 4 आहेत. वायूचा जर तुम्ही घेतलात, वायू नावाचा परमाणू घेतलात वायूचा, तर त्यात वायू 50% आहे आणि उरलेले 4 पृथ्वी, आप, तेज आणि आकाश हे 12.5% आहेत. आणि याला पंचीकरण म्हणतात. म्हणजे एकत्र झालेलं सगळं आणि मग त्याच्यात चैतन्य शिरतं आणि मग देह निर्माण होतात आपले. त्याचा सुद्धा एकाने छान सांगितलं, कसे निर्माण झालेत प्राणी. हे सगळं निर्माण झालं पाण्याची आणि पृथ्वीची गाठ पडली, सगळ्यात पहिल्यांदा वनस्पती निर्माण झाल्या. तस्मात् एतदस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशाद वायु वायोर अग्नि अग्नेरापः अद्भ्यः पृथ्वी पृथिव्या औषधय औषधेभ्यो अन्नम आणि अन्नात पुरुषः, अशी श्रुतीच आहे वेदांतातली. त्यात पुन्हा त्यांनी सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा पाण्यातले प्राणी निर्माण झाले, सागरातले. मग रेतीत येणारे, दोन्हीत राहू शकणारे रे, असं सांगितलं त्यांनी. मग अंडज आकाशातले ग. ही प्रक्रिया आहे. आणि सगळ्यात शेवटी मनुष्य. संपलं इथं, संगीत संपलं. सारे गम. पदनिसाची काय अर्थ व्यवस्था लावणार म्हणले, सारे ग्राम का परमेश्वर, तो अचल आहे बघा, धनी आहे. म्हणून ज्यातून निर्मिती झाली ते परब्रह्म तत्व आणि त्याचा मालक, रूल करणारा, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन आणि डी फॉर डिस्ट्रक्शन गॉड, तो पंचम. हे दोघं अचल स्वर आहेत बघा. काय यालाच संगीत म्हणतात हो. म्हणजे तुम्ही सारे गम पधनिसा म्हणत असताना हाच विचार करा की अरे मी परमात्म्याबद्दल बोलतोय. सारे ग्राम का परमेश्वर धनी है, धनी आहे तो. मी नाही धनी, मला म्हणतात धनी. कुणीच धनी नाहीये, फक्त एकच, दिल्लीचे मालक आम्ही आहोत. ज्याला वेदांत कळलाय त्याच्या भाषा गंमत म्हणून बोला, कधीही अशी अपरिपक्व भाषा होणार नाही. आणि हे तिथे सांगतात, समर्थ सांगतात, हे पंचकरण जो समजावून घेतो त्याला परमात्म्याची कृपा होण्याची
शक्यता निर्माण होते. असो, यानंतर पुढचा समास जो आहे तो द्वैत कल्पना निरसन, याचाही विचार आपल्याला आता सविस्तर करायचा नाहीये. दोनपणाची कल्पना जन्माला आल्याबरोबर आपण केली आणि तिथून संसार सुरू झाला असं सांगतात ते. आणि कल्पना नावाची गोष्ट जिथे केली जाते तिथे संसार सुरू होतो. आणि त्याला उदाहरण योगवासिष्ठाने, योगवासिष्ठाचा खूप प्रभाव आहे बरं का या दासबोधावर. योगवासिष्ठाने उदाहरण दिलंय कोबीचं. व्हॉट इज अवर माइंड? आईन्स्टाईन म्हणायचा ना, व्हॉट इज माइंड? बंडल ऑफ द हॅबिट्स. आईन्स्टाईनचं वाक्य. कुठे मन? मन नावाची गोष्ट नाहीच आहे. कोबी, याला मी गमतीनं नेहमी उदाहरण देतो. एका बाईनं कुठेतरी तिला कळलं की माझ्या नवऱ्याला कोबीची भाजी फार आवडते. मोठी शिकलेली होती, तिला कोबीची भाजी कशी करायची माहित नव्हती, पण तिनं कुठेतरी सर्च केलं, कोबी आणला आणि नंतर ते तिचं नेट गेलं. कोबी घेऊन आली ती आणि कोबी करायचं ठरवलं रात्री आणि पानं काढायला सुरुवात केली. काढले, काढते येणू येईल हो. ते म्हणाले आपलं मन असं आहे. काय मन सांगा ना मला. पण मन म्हणजे एकानंतर एक विचार आहेत की नाही, कल्पना आहेत की नाही. मन म्हणून सॉलिड असं काय आहे? काहीच नाही आहे. ह्याच्याबद्दल विचार, त्याच्याबद्दल विचार, त्याच्याबद्दल विचार, विचार नाहीच झाले की झोप, गाढ झोप लागते. म्हणून समर्थाने इथे एवढंच सांगितलंय, द्वैत कल्पना निरसन हा समास आहे. कल्पना नाहीशी करा की तुम्ही ब्रह्म आहात म्हणाले. एवढं मर्म आहे बरं का. उदाहरण सांगतो मी आपल्याला. एक कल्पना करा, तुम्ही विमानात आहात. खूप लोक विमानात आहेत, 100, 200, 500, 1000 लोक विमानात आहेत. तुम्ही बसलेले आहात, कुर्सी की बेटी बांध लो. तुम्हाला माहिती असेल तरी ऐका, ते असं करा, ते तसं करा, वरून अमुक येईल, ते खाली, ते नाकावर. आपल्याला लावल्या, दुसऱ्याला लावण्यापूर्वी आधी आपल्याला लावून घ्या. आणि निघालं विमान. आणि 2 इंजिनपैकी एक इंजिन पेटलं आणि तो कसा तरी पाय लटलट करत चालवतोय. इतक्यात दुसरं इंजिन पेटलं, पंख पेटले. अहो, ते वरनं उडी मारायला लागतं ना, ते ठेवायला विसरले होते ते लोक, किंवा आपलं फाटलेलं होतं असं समजा काहीतरी. काय करणार? कुठल्या देवाला हाक मारणार? बाहेर कसं येणार तुम्ही? काही करू शकत नाही. आकाशात आहे विमान हो. तुम्ही किती मोठे MLA असा, काय वाटेल ते असा, तिथं काय करणार? बाहेर यायचंय आपल्याला. उपाय पाहिजे, सांगू? कोणाला सांगू नका. काही नाही, कल्पना बंद करा की झालं. कल्पनाच तर होती ना ती. तशी संसार नावाची कल्पना केली आहे मी, अमुक अमुक आहे. ह्या सगळ्या कल्पना आहेत सांगतात समर्थ. म्हणून द्वैत कल्पना म्हणजे खरं म्हटलं तर एक एक समास इतके नीट पाहिले पाहिजेत माहिती का. म्हणजे ते इम्बाईब होतं, मूर्त. हा संसार खरा आहे आणि मी त्यातले काहीतरी भूमिका निभावतो, हे इतकं पक्क करून टाकलंय आपण की प्रत्यक्षात खरं काय आहे याचा अपलाप झालेला आहे. पूर्ण आपण विसरून गेलेलो आहोत. घट्ट झोप लागल्यानंतर, त्यातलं स्वप्न पडल्यानंतर ते स्वप्न इतकं खरं मानलंय आणि तडफडतोय आपण. आणि याला ज्ञानोबांनी उदाहरण दिलंय. स्वप्नामध्ये सर्प चावल्यावर मांत्रिक हे उत्तर नाहीये म्हणाले. आपण मांत्रिक शोधतोय, आपण व्यवहारामध्ये पेन किलर शोधतोय आणि समर्थ पेन रिमूव्हर घेऊन आलेत. स्वप्नात सर्प चावल्यावर मांत्रिक हे उत्तर नाहीये का. मांत्रिक आत्ता उतरवेल, परत दुसरा सर्प येईल, किती वेळ चालणार. माऊली म्हणाली एकच उत्तर आहे, तयास उपाय जागृती वेळेनं बोलूच नाही. त्याला जागा करा, एकही साप चावणार नाही त्याला. कारण स्वप्नातचा सर्प आहे ना तो. अतिशय मोठं म्हणजे क्वांटम जम्प आहे ना. असं आहेत हे 3 दशक. यानंतर पुढच्या योग्य त्या कल्पना चुकीच्या कल्पनांना दूर करतात. म्हणून संवादी कल्पना आणि विसंवादी कल्पना अशा 2 संकल्पना समर्थाने मांडल्यात. विसंवादी कल्पना म्हणजे हे जग सत्य आहे असं प्रगाढतेनं आपल्याला वाटून देणाऱ्या कल्पना.
आणि संवादी कल्पना म्हणजे हळूहळू ईश्वर भक्ती करा, मठात जा, मंदिरात जा, कुठला अनुग्रह घ्या, काही उपासना करा, त्याही कल्पनाच आहेत. पण त्या संवादी कल्पनात एक वेळ अशी येते की त्या ईश्वराच्या कृपेनं आपलं कल्याण होतं आणि योग्य त्या पद्धतीनं आपलं चिंतन सुरू होतं. हे सांगणारा हक्का समास आहे. आणि हे ऐकता ऐकता कल्याण स्वामी ऐकतायत आणि इतका आनंद आला. एकदम 6व्या समासापर्यंत आलो. काय प्रगती आहे आपली. 7व्या दशकातला 6वा समास चाललाय आणि खूप खूप कल्याण म्हणाला, महाराज अद्वैत ब्रह्म निरोपिले. ऐका, हे गेले बराच काळ मी तुमच्याकडनं ऐकतोय. अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे. खरंच सगळा भार उतरल्यासारखं वाटतंय. आता मला असं वाटतंय की याच चिंतनात राहावं आणि सगळ्या प्रकारचं ओझं उतरवून टाकावं. पुन्हा संसार असं न यावे चंचळपणे सर्वथा. काय होतं म्हणाला, ऐकतोय तोपर्यंत तदाकार होतं मन आणि नंतर सगळं विस्मरणात जातं. हो, मला अशी इच्छा आहे, उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर. ऐकता ऐकता एकरूप झालं, पडलो मेलो, संपला विषय. किती छान होईल ना. अथवा नेणे आप पराईसे झाले पाहिजे. कारण तेवढ्या वेळापुरतं ते जे वाटतंय ना ते नंतर नाही वाटत. हो, आणि असं मी आता ब्रह्म झालो आणि घरी जाऊन बायकोशी भांडायचे, हे कसं काय. ब्रह्मची होऊन जावे का ते संसारासी असावे. कारण काहीही झालं ना, आता किती तुम्ही ऐका, थोड्या वेळानं ट्रॅफिक जाम झाला की कटकट होते की नाही भैरवी. मग शिवाय येतात की नाही. स्थितप्रज्ञेची परवा एकाने व्याख्या सांगितली, किती ट्रॅफिक असला तरी जो शांत ड्रायव्हिंग करू शकतो, स्थितप्रज्ञस्य का भाषा, याला स्थितप्रज्ञ म्हणावं म्हणले. कारण प्रॉब्लेम आल्याबरोबर आपल्याला ते खरं वाटतं ना. आता हे खरं वाटतं, तेव्हा ते खरं वाटतं. असं होत असलं की पक्क समजावं आपलं काही खरं. नागपूर जवळ एक मोठे संत होऊन गेले, राष्ट्रसंत. त्यांचं नाव तुकडोजी महाराज. त्यांनी देवालाच प्रार्थना केली, देवा 2 गोष्टी मला ओढत असतात. प्रपंच म्हणतो ये इकडं आणि भक्ती म्हणते ये इकडं. आणि दोन्हीची गोडी वाटते. हो, गोंदवल्याला गेलो, आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो, कुंभमेळ्यात गेलो, कसं वाटतं, छान 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 वाटतं की नाही. आणि परत म्हणजे एकदम घरचं आठवण येते की नाही. दोन्हीची ओढ येते, ओढ वाटते. मन शांत होता पुन्हा लागे ओढ. सुरुवातीला पाऊले चालती पंढरीची वाट, सुखे संसाराची सोडून या गाठ. आणि मग दर्शन झाल्यावर मग बायको आठवते, मग तिचं कधीतरी बोललेलं गोड बोलणं आठवतो. म्हणजे बऱ्याचदा बोलते त्यातलं कधीतरीच असं. मग तिनं केलेले डोसे आठवतात. मी करू काय. कल्याण विचारतोय मी, जरा ते संगीताच्या भाषेत सांगतोय. भक्ती करू, ऐका अभंग. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. संसार म्हणे भक्ती म्हणे तू चाल पुढे, भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे ये इकडे, संसार म्हणे ये इकडे. हे करू का ते करू,
तोचे शहाणा प्रपंच परमार्थ चालविल जाणा प्रपंच परमार्थ चालविल जाणा हे करू का ते करू हे करू का ते करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू सांगा मी काय करू काय करू काय करू. म्हणून समर्थ सोपं करून सांगतात आपल्याला इतके लोक आहेत जगामध्ये 7 अब्ज लोक आहेत अंदाजाने असं म्हणतात काय 700 कोटी लोक आहेत उदाहरण घ्या त्यातले 140 तर आपल्याकडेच आहेत काय गप्पा आहेत का लोक आपले तरी सुद्धा आपल्याला वेगळं जन्माला घातलंय ना परमेश्वराच्या व्यवस्थेने याचा अर्थ असा की एवढ्या सगळ्या लोकांना जमणार नाही ते काहीतरी मला जमणार आहे थोडं का होईना म्हणून मला अपॉइंट केलेलं आहे म्हणून मला जे कर्तव्य दिलेलं आहे ते कर्तव्य मी उत्तम करीन आणि त्या कर्तव्याच्या द्वारे मी परमेश्वराची सेवा करीन. विवेकानंदांचं अप्रतिम वाक्य आहे शिवभावे जीवसेवा. वेगळा परमार्थ करायची गरजच नाही म्हणाले त्यानेच तुम्हाला ते प्राप्त होणार आहे. निरलसतेनं निष्कामतेनं मनापासून तुमची ड्युटी करा. मुलाला वाढवायचे वाढवा घर नीट सांभाळायचे सांभाळा ड्रायव्हिंग करायचे ड्रायव्हिंग करा तुमच्या भूमिकेला न्याय द्या फक्त. आणि पुन्हा निरलसतेनं मुलाला वाढवताना आता 6 महिन्यात तिचा झाला असं रडू नका. माय ड्युटी इज ओव्हर. काय अगतिकतेनं काय वाटतं आम्हाला म्हातारपणी कोण सांभाळेल. आपल्याला मुलगा सांभाळत नसतो आपल्याला सून सांभाळत नसते आपल्याला आपलं कर्म सांभाळत असतं. ही तब्येत चांगली असताना पक्क करून टाका. त्यांचा अनादर नाही करत आहे बरं मी माध्यम ते होतं. आज निस्तेजता का आली आहे माहिती का अपेक्षेमुळे आपण निस्तेज झालोय. पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे आज सिंह विसरलाय मी सिंह आहे. स्ट्रॉंग व्हा पहिलं. बुवा 3 वाजता सुनबाईला सांगितलं चहा करतेस का नाही म्हणाली हो. सुनेबद्दल तक्रार करतात. माझ्याच बाबतीत घडलं. मुंबईला गेलो मी कीर्तनाला वांद्र्याला रामनवमी उत्सवाला. 1-2-3 दिवस झाल्यानंतर एक जोडी पुढे आली. चांगले होते लोक. बो जेवायला याल का. आम्ही वारावरच असतो पण कुठेतरी नीट जेवायला मिळालं पाहिजे की हो त्याशिवाय कसा परफॉर्मन्स करणार. आम्ही तिघं गेलो. ओळख करून दिली. बुवा ही मुलगी माझी आत्ताच लग्न झालं. हा मुलगा लग्न ठरलंय आता याचं पुढच्या महिन्यात झालंय वागदान झालंय. वा 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 छान कोशिंबीर केलेली कोशिंबीरीला फोडणी दिलेली कोशिंबीर चोचून केलेली किसून केलेली नव्हती. अहो गाजराची सुद्धा कोशिंबीर करताना खिसून करायची किंवा मुळ्याची तर जाड खिसणी घ्यायची. ते वेगळं दिसलं पाहिजे प्रत्येक. असं चेंबट काहीतरी करून ठेवतात असं की चिखलासारखं. बोललं की राग येतो म्हणून मी प्रवचन झाल्यावर कधी बोलत नाही. छान जेवण झालं वगैरे वगैरे छान गंमत सोडून द्या यातली. पुढच्या वर्षी त्यांना माझी कीर्तन आवडली पुन्हा बोलवलं त्यांनी मला त्या लोकांनी आयोजकांनी. आता माझी नजर शोधत होती गेल्या वर्षीची कोशिंबीरवाले कुठे आहेत. लक्षात राहतं बाकी दासबोध लक्षात नाही राहू दे पण कोशिंबीर लक्षात राहते. ते 3ऱ्या-4थ्या दिवशी आले हो. मी शेवटी कीर्तन म्हणलो दादा भेटून जा मला. भेटायला आले. दोघांचे चेहरे पडलेले. काही प्रॉब्लेम आहे. असं आहे की कोणी प्रॉब्लेम मध्ये असेल तर आपल्या जवळचं ज्ञान शेअर करावं. अमुक करा पत्रिका दाखवा काही करा पण तुम्ही चांगलं व्हात आनंदात राहा. माझा चेहरा पडलेला दिसतो तुम्ही मला. असं एकमेकांना मदत करणं हेच आपलं जीवन आहे हो.
म्हणलं काही प्रॉब्लेम आहे का? जेवायला नाही बोलवलं तुम्ही? हक्कानं बोललो मी त्यांच्याशी. या म्हणले उद्या. आम्ही गेलो तिघ जण. असं आहे, अंधास देता निमंत्रण, सभेची येते 2 जण. इथे 5 जण मी धरून, नाही 7 जण, आणि ते धरले 2 तर अजून 9 जण. आणि ते माझे साथीदारच असतात हल्ली. मी त्यांना वेगळं, कारण त्यांच्यामुळेच येतोय ना आवाज. बसलो, जेवण झालं. म्हणलं काय समस्या आहे, तुमचा चेहरा काय पडलाय, का पडलाय बोला. म्हणले बुवा गेल्या वर्षी तुमची मुलाची ओळख करून दिली ना? हो. 6 महिन्यात तिचा झाला. म्हणजे लगेच बदली करून घेतली, बोरिवलीला फ्लॅट घेतला स्वतःचा, तिकडे वेगळा राहतो. फोन सुद्धा महिन्यात एखाद दिवस करतो. म्हटलं आरोग्याचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. सून व्यवस्थित आहे ना? हो. पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही. म्हणजे वेगळे राहतात एवढा प्रॉब्लेम आहे ना? हो. पण वेगळे का राहतात? मुलगा सगळं तिचा ऐकतो. बर म्हणलं आता काय मी याच्यावर म्हणणार. म्हणलं मुलीचं कसं चाललंय? मुलीचं उत्तम चाललंय, नवऱ्याला असा मुठीत ठेवलाय. समस्या कुठे लक्षात घ्याल. ज्या अर्थी मला इतक्या लोकांच्यात वेगळ्या परमेश्वराच्या सिस्टीमने जन्माला घातलंय, त्या अर्थी माझ्याकडून त्याची काहीतरी अपेक्षा आहे. ती अपेक्षा मी पूर्ण करावी का ते करत असताना अजून नवीन अपेक्षा मी ठेवाव्या? माझे गुरुजी सांगतात 6 महिन्यात तो तिचा नाही झाला. ज्या दिवशी रस्ता क्रॉस करताना तुमचं बोट सोडलं होतं ना, त्याच दिवशी तो तुमचा नाही राहिला. कुणाचा नसेल झाला पण तो तुमचा नाहीच आहे. तुमचा घेणेकरी आहे प्रत्येक जण, लक्षात घ्या. तुमचा देह सुद्धा तुमचा घेणेकरी आहे. बाकीच्यांचा देहाचा विचार सोडून द्या. समर्थ म्हणाले तुझे तुझं नवे शरीर तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. फक्त संत साधू आपले आहेत किंवा भगवंत आपला आहे, एवढ्या विचारावर पक्क राहावं. म्हणजे इथंच मनुष्य अर्धा निश्चिंत होतो आणि मग आपली ड्युटी नीट करू शकतो. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणायचे प्रपंचाला परमार्थाची प्रयोगशाळा बनवा, ब्रह्मज्ञान आपोआप होईल. ते सांगतात समर्थ. उदाहरणं दिली आहेत त्यांनी. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. पहिलं उदाहरण दिलं प्रल्हादाचं. अहो राजा आहे तरी ब्रह्मज्ञानात आहे. नारद ब्रह्मज्ञानात आहेत. पराशर ब्रह्मज्ञानात आहेत. पुंडलिक ब्रह्मज्ञानात आहेत. व्यास, अंबरीश. याचं कारण असं की ते फक्त निरूपणापुरते, मगाशी काय विषय, निरूपणापुरते एकाग्र नाही आहेत, ते प्रपंच करताना पण एकाग्र आहेत. आणि ही सिद्धी आपण मिळवू शकतो हे सांगणारा हा समास अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर पुढच्या 7व्या समासाचा विचार. त्या 7व्या समासाचं नाव आहे, 7व्या दशकातल्या 7व्या समासाचं नाव आहे साधन प्रतिष्ठा. म्हणजे उपासना किंवा साधना केली पाहिजे. प्रतिष्ठा म्हणजे महत्त्व. उपासना केली पाहिजे असं सांगणारा हा समास आहे. काय होतं, विशिष्ट वयानंतर आता कशाला उपासना केली पाहिजे, कळलं की मला आहे ब्रह्मज्ञान असं वाटू शकतं. विशिष्ट वयानंतर आता कसं कशाला रियाज केला पाहिजे वाटतं की नाही. आता झालं कार्यक्रमाचं आहे, अभिषेकी बुवा नेहमी सांगायचं म्हणून कार्यक्रम घ्या म्हणजे प्रॅक्टिस होतं, असं बुवा नेहमी सांगायचं. किती काही असलं माझ्या आनंदाकरता मी ज्यांच्याकडे थोडंसं न्याय शिकतोय, थोडंसं ते पुण्यातलेच आहेत मोठे महाराज, ते 80-85 वर्षाचे आहेत तरी ते अभ्यास करत असतात. त्यांना म्हटलं कशाला बसलाय बुवा एवढं. ते म्हणले माझ्या आनंदाकरता, मला कोणाला सांगायचं नाही म्हणले, माझ्या आनंदाकरता. आणि म्हणून हा साधन प्रतिष्ठा नावाचा समास फार महत्त्वाचा आहे. यातला मुद्दा काय की कितीही मोठे झालात तरी कुणाच्या तरी पायाशी बसा. किती मोठे झालात तरी रोज संध्या करा. किती मोठे झालात तरी तुमच्याकरता ऑन ड्युटी तुम्ही आलेले आहात, ऑन डेप्युटेशन, व्यायाम करा रोज, नेहमी, आयुष्यभर ही गोष्ट करा. साधन प्रतिष्ठा म्हणजे निश्चितपणानं
शेवटपर्यंत देह पडेपर्यंत साधन उपासन करा. किती उदाहरण आहे तो. टेंबे स्वामी महाराजांचं उदाहरण देतो आणि हा मुद्दा थांबवतो. स्वामी महाराज वय बरंच झालंय, गरुडेश्वरी आहेत, कर्मकांडामध्ये आग्रही जीवन जगणारे टेंबे स्वामी महाराज आहेत. दत्तप्रभू प्रगट होत असत हो त्यांच्याकरता. संध्येची पळी उचलत नव्हती असं वर्णन केलंय. संध्येची पळी उचलत नव्हती तरी संध्या केली आणि देह ठेवला. संध्येची पळी उचलत नाही म्हणजे किती अशक्तपणा आला असेल विचार करा. केवढीशी पळी असते ती. समर्थ घ्या, तुकोबा घ्या, शेवटपर्यंत भजन करतात तुकोबा. झालंय काम त्यांचं. ज्ञानेश्वर महाराजांचं काम झालंय. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले झालंय, तरी माऊली समाधी असे बसतात. समाधी घेईपर्यंत ते पांडुरंगाला जातात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पताका घेतात आणि दरवर्षी यात्रा करतात, वारी करतात. काय गरज आहे हो. पांडुरंग ज्यांच्याकरता कुठेही प्रकट होत असे. दुर्गा. एकदा नामदेवानी प्रश्न विचारलाय. नामदेवानी प्रश्न विचारला, देवा तू मला यात्रेला जा, यात्रेला जा, यात्रेला जा सांगतोयस, कशाला यात्रेला जाऊ. ते म्हणले सगळीकडे प्रचार कर, ज्ञानोबाची आज्ञा आहे ना, जा ना, प्रचार कर ना, गावोगावी पंढरपूर निर्माण कर. सगळे पंढरपूरला येऊ शकत नाहीत. पण देवा मला जर तुझ्या दर्शनाची इच्छा झाली तर मला सगळ्यात तू आवडतोस रे. नामदेव महाराज हे हट्टी थोडेसे भक्त आहेत, सगुण भक्त. काय म्हणाले असतील देव, माझ्या दर्शनाची तुला जर कधी गरज वाटली, सगुण दर्शन माझं घ्यावं वाटलं, फक्त गोल वळ, तुझ्या मागे ज्ञानोबा असतील त्यांच्याकडे बघ, त्यांच्यात मी तुला दिसेल. देव म्हणे नाम्या पाही, देव म्हणे नाम्या पाही, देव नाम्या पाही, देव म्हणे नाम्या पाही, देव म्हणे. देव म्हणे नाम्या पाही, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. ज्ञानदेव मीच आहे, देव म्हणे नाम्या पायी, देव तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी चालत आहे म्हणून तुला देतो मी. मंगळवार आहे ना, जरा दुर्गेला बोलवा. तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, ज्ञानदेव आत्मा माझा, देव म्हणे नाम्या पायी, देव म्हणे, देव म्हणे, देव म्हणे, देव म्हणे. एवढा अधिकार ज्यांचा आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गोडी, कधी बनचुके होऊ नका हा सांगणारा समास आहे. साधन प्रतिष्ठा म्हणजे काय? कधी बनचुके होऊ नका. कळलं आता मला? नाही. कळलं तरी नाम घ्या. गोंदवलेकर महाराजांनी नाम माळ हातात घ्यायचं काय कारण आहे हो? ज्यांच्या करता डोळ्यात पाणी रामाच्या येतं गोंदवल्याच्या. घडले नवल असे की दासासाठीच नेत्र पाणवती. बरं नव्हतं गोंदवलेकर महाराजांना, आणि म्हणून ब्रह्मानंद महाराज पूजा करत होते. पूजा झाली, आरती झाली, राम सीता लक्ष्मण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी वाहते. मग अशी कदाचित अभिषेक झाला, त्याचं इथं राहिलेलं पाणी आलं असेल खाली, म्हणून पुसलं. पुन्हा डोळ्यात पाणी. अरे काहीतरी गोंधळ आहे. सगळा नॅपकिन ओला झाला तरी पाणी आहे, म्हणून आलेलं पाणी जरा असं करून पाहिलं, खारट होतं, अश्रूंचे. धावत धावत गेले, धावत धावत गेले आणि महाराजांना फणफणून ताप भरला होता. पहाटे उठून स्नान संध्या करून झोपले होते, जाड घोंगडी घेऊन अंगावर. गोंदवलेकर महाराज गोंदवलेला असतानाची गोष्ट. हाक मारली महाराज, ब्रह्मानंद महाराजांनी हाक मारली. महाराज जागे आहात? हो रे ब्रह्मानंदा, नाही बरं वाटत आहे. ही मोठी माणसं शक्यतो प्रारब्धावरती टाकून देतात देह. लगेच औषध घेऊन बरं होऊन फिटनेस, लगेच टीव्ही बघत बसा, असं नाही. संपवून टाकायचं नाही ते प्रारब्ध. बरं नाहीये महाराज, सांगू का? सांगणार आहे. रामराय रडतायत. रामाच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं वाटतंय. फेकून दिलं पांघरुण, हातपाय तोंड स्वच्छ धुतले, धाबळी नेसले. स्नान तर झालं होतं सकाळी, धाबळी नेसले. धाबळी सोवळं आणि ओवळं दोन्हीला चालते. पटकन तिथे गेले, रुमाल घेतला आणि रामरायाचे डोळे पुसले. महाराज इतके रडले. महाराज म्हणाले, रामा बरं वाटेल रे, मला घेतो औषध मी, तू रडू नकोस. ही कल्पनाच वाटते आपल्याला, कारण आपल्याकरता राम जाऊ द्या, पुजारी रडत नाही कधी. आपले अनुभव आपण त्यांच्यावर लादतो. इतके मोठे महाराज आहेत तरी हातात माळ आहे ना. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयांनी सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. जय जय. कशासाठी माळ हातात आहे? अर्भकाचे साठी संते हाती पंते हाती धरली पाटी. संतांनी का धरली माळ ती? तुम्हाला मला रुटीन राहावं. कितीही महान झालात तरी महाराज सांगतात साधन प्रतिष्ठा. किती मोठे झालात संध्या नका चुकवू. तुमचं रुटीन असेल ते. ज्याला संध्या मुंज झाली त्यांनी संध्या केलीच पाहिजे. नाही पण आम्ही नाम घेतो, संध्या करा. आम्ही जेवतो, मग पाणी नाही पिलं पाहिजे का? दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुम्ही संध्या नाही केलीत ना तर सगळीच्या सगळी साधना तुम्ही कर्तव्यच्युत झालात म्हणून संपते. मला संध्येचं महात्मा सांगायचं नाही, साधन प्रतिष्ठा सांगायची. म्हणून वाटेल ते झालं तरी समर्थ सांगतात ही गोष्ट करा आणि साधन कराच करा. स्वामी समर्थ घ्या, सगळे मोठे संत घ्या, साक्षात्कारानंतर सुद्धा बसतात ना साधन करायला. आता प्रश्न यांनी विचारला की साधन करू काय? नेमकं साधन काय करू? साधनाचा क्रम सांगायला आरंभ झालाय. बाकी कराल ते कराल साधन. जप करू का, ध्यान करू का, याला प्रदक्षिणा घालू का, वडाला काय पिंपळाला, नर्मदा यात्रा करू का, ते सगळं करा. पण पहिल्यांदा काय करा तर कन्सेप्ट्स क्लिअर करून घ्या आणि त्या श्रवणाने होतात. म्हणून पहिलं साधन सांगितलंय सार्वभौम साधन, त्याचं नाव आहे श्रवण निरूपण. म्हणून पुढचा 8वा समास आहे ते ऐका हे सांगणार आहे. शांत बसा, वेळ द्या त्याला, क्वालिटी टाइम द्या. असं आपोआप कळणार नाहीये काही. माळ कशी धरावी आपोआप कळणार नाहीये. ते गुगलवर सर्च केलं तर काहीतरी वेगळंच येतं. अहो सगळं अपलोड झालंय काय ज्ञान गुगलवर आहे ते भरपूर आहे, पण तेही करेक्ट आहे का? परंपरेनं जो शिकलेला आहे त्याच्याकडे जाऊन तुम्हाला शिकावं लागेल.
थोडंफार ठीक आहे, त्याचा उपयोग करा, म्हणजे ते काही त्याच्या विरुद्ध नाही आहे. ChatGPTला विचारा बरं समर्थांचं, त्याच्या काकाला कुठं काय माहिती आहे. अहो परवा त्या गुगल बाईंचं ऐकून एक जण त्या बुडालं त्यांची गाडी, आसाममध्येच गेली, झारखंडला जायचं होतं. तर मला त्याच्या निंदा नाही करायची बरं, विज्ञानाच्या विरुद्ध अजिबात नाही आहे अध्यात्म. अध्यात्माचा नेमकेपणा कशाने कळतो म्हणून एक एक ओवी महत्वाची आहे. सगळ्या ओव्या होणार नाही आहेत, पण एक एक ओवी महत्वाची, त्यातल्या काही ओव्या सांगतो. सर्व परमार्थाचं वर्म जर कशामध्ये असेल तर ते श्रवणामध्ये आहे. आपले शिक्षक आपल्याला सांगतात बघा, तू प्रॅक्टिस कर पण भरपूर ऐक. ऐकलं की त्या फ्रेजेस डोक्यात तयार होतात. हो कसं वाजवलं पाहिजे, बरोबर आहे ना. भरपूर ऐका, सतत ऐका. म्हणून समर्थ सांगतात ऐका परमार्थाचे साधन. साधन प्रतिष्ठा सांगितलंय आधी आणि आता ते साधन सांगतात. ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. आणि आज समस्या जर कसली असेल तर माणसं ऐकायला जात नाहीत. ही आहे. गावोगावी कीर्तन होतात, प्रवचन होतात, अनुभव आहे. सगळ्यात कमीत कमी गर्दी कशाला? इथलं नाही सांगत आहे मी, अनेक ठिकाणी आम्ही जातो अध्यात्म श्रवण, कीर्तनाला कमी गर्दी आणि ऑर्केस्ट्राला काय अक्कल येणार आहे त्यांनी? सिरियल बघतात, काय अक्कल आली का इतक्या वर्षात काही त्यांनी? का नाही ज्ञानेश्वरी ऐकली? का नाही दासबोध ऐकला? आज समाज दुःखी काय याचा विचार करा की हो. मी नेहमी हे उदाहरण देतो, या इथेही बोललो असेल केव्हा तरी. 1-2 पिढ्यापूर्वी माणसं समाधानात होती की नाही सांगा? आपले आजोबा आपल्यापेक्षा सुखी होते की नाही? आरोग्यही चांगलं होतं की नाही त्यांचं? शरीर चांगलं होतं की नाही? तेव्हा काय होते? गाड्या होत्या का? मोबाईल होते का? एवढी मोठी मोठी हॉस्पिटल होती का? तरी आरोग्य चांगलं, देहाचं आरोग्य चांगलं, मनाचंही आरोग्य चांगलं होतं की नाही? ठणठणीत होतं की नाही म्हातारे? काही बरं आपल्यापेक्षा त्यांना प्रॉब्लेम होते जास्त. आपल्याला जास्तीत जास्त मोठा प्रॉब्लेम नेट गेलं, याच्यापेक्षा काही प्रॉब्लेमच नाही आहे. आजोबांना जेवायला नसायचं, अमुक नसायचं. आपल्या गरिबीत किती लोक वाढले. तो 48 साली जळीत झाली. 6-7 हजार ब्राह्मण मारले. फक्त ब्राह्मण नाही, सवर्ण लोक मारले गेले, ठार मारले. वाडा पेटवायचा आणि मालकाला हातपाय बांधून टाकायचं. केवढी संकट. पण तरी पुढच्या पिढ्याने कुठं काही केसेस लावल्यात का कोणावर? किती दुःख झालंय त्या लोकांना, जुन्या लोकांना. का याचा विचार करा. घरातला प्रत्येक सदस्य कुठल्या तरी फॉर्म मध्ये संतांच्या वाङ्मयाशी कनेक्ट होता. घरातला कर्ता पुरुष एकादशीला गुरुवारी कुठं गावात भजन असेल, भजनाला जाऊन बसायचा रात्री 10 ते 12. त्याला काही फार मोठं कळायचं असं नाही, पण केव्हा तरी तुकोबांचा अभंग चाली लावून म्हटलेला त्याच्या कानावर जायचा. नको नको मना गुंतू माया जाळी, 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 गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची ही उडी पडेल बाजेव्हा, काळाची ही उडी पडेल बाजेव्हा. सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना तेव्हा माया बाप, सोडविना बंधू पाठची बहीण, सोडविना बंधू पाठची बहीण. सेजेची कामीण दूर राहे, सेजेची कामीण दूर राहे. तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी, तुका म्हणे तेव्हा, तुका म्हणे तेव्हा, तुका म्हणे तेव्हा सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या. तो म्हातारा, तो मनुष्य काय 50-60चा घरी यायचा. त्याला न विचारता त्याच्या मेंदूत तो अभंग चालेल की नाही बोला. म्हणून सगळ्यांकरता सगळं कर, पण यातले कोणीही मृत्यूच्या तुला उपयोगी पडणार नाहीये. तू परमात्म्याची थोडी तरी भक्ती कर. या वाक्याचा तुकोबांच्या काहीतरी परिणाम होत असेल की नाही?
आज प्रॉब्लेम काय आहे? आज माणसं एवढं सोडून सगळ्याला वेळ देतात. समर्थांचं एक स्तोत्र आहे, उंबरा उंच जाहला. उंबरे उंच झालेले आहेत म्हणले, त्याच्यातनं बाहेरच येऊ शकत नाहीत माणसं. एकदा गेले घरात की त्या म्हणजे ज्याची त्याला प्रिय कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, उंबरातील किडे मुकडे उंबरी करीती इला जग हे बंदीशाळा. आणि आउटिंगला जातात म्हणजे शनिवार रविवार आंबोली. म्हणजे जाऊ नका असा नाही मला मुद्दा सांगायचा. त्या आउटिंगला काय जाता? केव्हा तरी हिमालयात जा, केव्हा तरी ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत जा. देहाच्या दृष्टीनं आउटिंगला जातात हो. प्रपंचाच्या दृष्टीनं आउटिंगला जायला पाहिजे की नाही. पुन्हा गंमत मला खूप वेळा वाटते, आउटिंगला त्या आंबोली किंवा कुठं जायचं नाही महाबळेश्वर, तिथं 2च तास असतात, 7-8 तास ते टोल नाक्यावरच असतात जाणं येणं धरून. काय सुख शोधतात माणसं, कशात जागेली आहेत. नियम करा आपण. मी आपल्याला तळमळीनं सांगतो ही गोष्ट. आपल्यापैकी काही लोकांनी केलं असेल, कुणाचंही प्रवचन कीर्तन असेल, लाईव्ह ऐका. हे आहेच आहे व्हर्च्युअल. परिणाम कधी होतो? 2 चैतन्यांची भेट होते ना, तेव्हा परिणाम होतो. हे कॅमेरे महत्वाचे आहेत त्या कॅमेऱ्यापेक्षा. नाही मिळत नसेल, असं आहे की पोहे नाही गरम गरम मिळेल, चिवडा खा. पण चिवडा आणि पोह्यात फरक आहे की नाही? पोट भरण्याचं काम चिवडा करेल, पण पोह्यात मजा जी आहे, मस्तपैकी बाउलमध्ये घेतलेले योग्य वेळेला भिजवलेले पोहे, मटार घातलेले, आमच्या सातारला वांगी पोहे करतात ते पोहे, बारीक कोथिंबीर चिरून टाकलेली, लिंबाची आडवी रसरशीत फोड, मजा असते की नाही? ती मजा इथे असते. नाही तर आहे ते पुष्कळ लोक चिवडा खात आहेत आता. म्हणजे माझ्या घरचे सुद्धा लोक आहेत त्यात आमच्या. म्हणजे ते काही मी कमी दर्जाचं सांगत नाहीये. लाईव्ह ऐका. कुणी कीर्तनकार्य हो, कुणी प्रवचनकार्य हो, शांत बसा आणि मन लावून ऐका. मी तळमळीनं सांगतो आपल्याला आणि खात्रीनं सांगतो, आपलं लाईफ बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या भाग्यानं अजून महाराष्ट्रात अशी माणसं आहेत, भारतात अशी माणसं आहेत ज्यांच्या वाणीवरती सरस्वतीची विशेष कृपा आहे. समर्थ ते सांगतात, श्रवणे आतुडे भक्ती. मध्यमात भैरवी 5 मिनिटात थांबतोय. बरं थांबतोय असं म्हटल्यावर इतकं बरं वाटतं. श्रोते हो, काय काय मिळतं भक्ती श्रवणाने, ऐकल्याने. श्रवणे आतुडे भक्ती. आतुडे म्हणजे ताब्यात येते. संकल्पना स्वच्छ होतात, याला भक्ती म्हणतात. अच्छा, अरे मी कशाला भक्ती समजत होतो. एक जण माझं भागवत ऐकल्यावर म्हणले, अहो बाबा याला भक्ती म्हणतात. मी असं समजत होतो, पहाटे उठायचं, वाकडी काठी घ्यायची आणि दुसऱ्याच्या कंपाऊंडमधनं आतुडे भक्ती म्हणजे मला पुन्हा पुन्हा हे वाक्य वापरतोय. आपल्या संकल्पना स्वच्छ होतात. कशाने? श्रवणाने. श्रवणे उद्भवे विरक्ती. नको त्या गोष्टीत प्रमाणापेक्षा अडकलेलो असतो. कळायला लागतं, अरे नको, शत्रूतही फार अडकू नका, मित्रातही फार अडकू नका. गालिबचा एक शेर आहे. आपण म्हणाले ओझी घेऊन फार जगतो. गालिब ने इसी तरह जिंदगी को आसान कर दिया. गालिब ने इसी तरह जिंदगी को आसान कर दिया. किसी से माफी मांग ली, किसी को माफ कर दिया. कसे असतील ना हे विचार. कोणाला प्रमाणापेक्षा जास्त नाहीच. ते कशाने होतं? श्रवणाने. श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. हे आपलं चुकतं हे सांगणार कोण? आपल्या शेजारचं जर सांगायला आलं तर आपण काय म्हणू? मला अक्कल. पण हेच ज्ञानोबांनी सांगितलं तर निदान एवढं त्यांना तरी म्हणणे इतकं आपण नाहीत ना. विचार तर करू. विचार प्रवण करतात, अरे यार हे चुकतंय माझ्याकडे, केव्हा तरी मी बरोबर होईन, पण माझं चुकतंय हे तर कळायला पाहिजे ना. चूक कळणं ही देवाची खरी कृपा सांगितली आहे कबीरांनी. कृपा भई तब जानिये जब दिखे अपने दोख. स्वरांची कृपा झाली आपल्यावर कसं समजाल?
मी बेसूर झालो हे मला कळायला लागलं की स्वरांची कृपा झाली. तालाची कृपा माझ्यावर झाली कसं कळेल? अरे माझी गेली संबर का, तालात मी गेलो मागे पुढं, समकाल झालं माझं, म्हणजे तालाची कृपा. तसे आपले दोष आपल्याला या श्रवणाने कळतात. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढबुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. श्रवणे निश्चय उघडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. पुढे सांगतात, श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्व गुण आपुला. हळूहळू मनुष्य करेक्ट व्हायला लागतो. श्रवणे आवरे मन, पूर्वी मन आवरत नव्हतं, पण तुकोबांचा अभंग ऐकला जे उर्मी येते ना, बटाट्या गेल्यात. नंतर एकादशीचं महात्म्य ऐकलेलं असतं. एकादशी, आज एकादशी जर केली ना तर विष्णू कृपा करतो. लगेच किती चांगले बटाटे, आज मी खाणार नाही हा निश्चय आतमध्ये श्रवणाने येतो. श्रवणे आवरे मन, उर्मी येतेच मनामध्ये, अमुक खाऊया अमुक करूया. तुकोबा म्हणाले आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे इम्पल्स. आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे. खूप कमी लोक आहेत असे. हे कळलं की त्या कमीमध्ये मी जाऊन बसेन असा आपला अभिमान आपल्याला सांगतो की नाही. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देह बुद्धीचे. श्रवणे मी पण जाय, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना अपाये भस्म होती. एक दरोडेखोर मेला. मरताना त्यांनी सांगितलं, 4 पोरं होती, कीर्तनाला कधी जाऊ नका, कीर्तनाला कधी जाऊ नका म्हटलं, बाकी तुम्ही काही करा. एका ठिकाणी कुठेतरी चोरी केली आणि पळत सुटले. कीर्तन चाललं होतं, त्यांनी सगळ्यांनी कानात बोटं घालून तिथनं गेले बाहेर ना. पण एकाच्या पायात मोडला काटा. आता काटा काढायला त्याला खाली वाकावं लागलं. तेवढ्यात त्याच्या कानात वाक्य गेलं, देवाची सावली कधी पडत नाही. काटा काढला, पुढे गेला घरी. राजानं त्यांना पकडण्याकरता देवांचे बहुरूपी लोक जमवले. बहुरूपी असतात ना ते देव, शंकर होतात, अमुक होतात असे. आणि त्यांना कुठेतरी ट्रॅपमध्ये पकडायकरता त्यांच्या पुढे ते प्रगट झाले, म्हणजे अंदाजाने हे चोर असतील असं, संशयित गुन्हेगार म्हणून. आणि घाबरले होते 3 जण. बापरे, देव प्रगट झाला, हो हो म्हणणार होते. इतक्यात तो जो होता त्यानं पाहिलं, यांची सावली पडली, हे देव नाही, ते बहुरूपी दिसत आहेत. त्याने सांगितलं, नाही आम्ही नाही चोरी केली, वाचले. त्याला विचारलं, तुला कसं कळलं? कीर्तन ऐकलं होतं मी. आणि त्यानं ठरवलं, जाता जाता पायात काटा मोडला म्हणून एक वाक्य ऐकलं तर माझं कल्याण झालं. सगळं कीर्तन आयुष्यभर ऐकलं असतं तर दरोडेखोरी सोडली आणि अत्यंत महान असे संत झाले ते लोक. आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल की लहानपणी कथा कीर्तन ऐकले म्हणून आमचं जीवन चांगलं राहिलं असं आपण म्हणतो. आज मुलं व्यसनाला लागतात, अमुक होतं तमुक होतं, आणि सुधारगृहामध्ये लाखो रुपये खर्च करावे लागतात मुलांवरती. का? लहानपणापासून आपण त्यांना श्रवणाला नेलेलं नसतं म्हणून. डेव्हलप करा ना मुलांना, फक्त पैसे मिळवायला शिकवू नका. पैसे हा फार गौण मुद्दा आहे, तुम्ही नको म्हणलं तरी मिळणार आहे. चांगलं शिका, तुमचा उपयोग जगाला काय होईल याचा विचार करा. पैसे मिळवण्याचा विचार तो करेल. समर्थ म्हणाले, बुद्धीने सर्वही होते, बुद्धिदाता नारायणू, आधी तो आपुलासा कीजे लक्ष्मी चरणी वसे. आपण अन्नाचा विचार फार करतो, अन्नदात्याचा कमी करतो. आणि समर्थ सांगतात, हे कशाने होत असेल तर श्रवणाने होतं. सत्संगात राहा, श्रवण करा. परिणाम असा होतो, श्रवण भजनाचा आरंभ 9 विधा भक्तीमध्ये पहिला आरंभ कुठला? श्रवणम, मग कीर्तनम, विष्णू स्मरणम आहे. श्रवण सर्वी स्वयंभ, प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विण न घडे प्राप्ती. हे तो सकळांस प्रचिती प्रत्यक्ष आहे. ऐकिल्या विण कळेना, हे ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आधी. जे जन्मी ऐकिलेचे नाही तेथे पडीचे संदेही. जे ऐकलेलं नसतं ना तिथे मनुष्य कन्फ्यूज होतो. बरं, म्हणून या तुझे काही साम्यता न घडे. समर्थ पुढं सांगतात, खरं सांगू, बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता. श्रवणे विण तत्वता कार्य न चले. ऐका, भरपूर ऐका.
आयुष्यभर ऐका आणि ऐकत राहा. ऐकता ऐकता जर निश्चय झाला ना तर कामच झालं. समर्थ म्हणाले, सूर्य जर उगवला नाही तर जग जसं दिसत नाही, तसं श्रवण उगवलं नाही आपल्या जीवनात तसं आपल्याला अध्यात्म दिसत नाही. असं सूर्याचं उदाहरण दिलंय त्यांनी. बरं पुढे सांगतात, नकळे कैसे षडकर्माचरण. 6 कर्म आहेत, स्नान, संध्या, जप, होम, पाठण, पठण, देवतार्चन आणि वैश्वदेव. हे कळत नाही. पुरश्चरण कसं करावं कळत नाही. नकळे कैसे उपासना विधियुक्त. उपासना कशी करायची असते, माळ कशी धरायची असते, मेडिटेशन कसं करायचं असतं, किती वाजता बसायचं असतं, काय टाळायचं असतं, डूज अँड डोंट्स हे ऐकल्याशिवाय कळत नाही. व्रत कशी असतात, दानं कशी असतात, तप कशी असतात. बरं, श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति नेमेसी चालती. साधकाचे होती सिद्ध. ऐकत गेलो की हळूहळू आपण अपग्रेड व्हायला लागतो. बद्ध म्हणजे बांधलेला, या प्रपंचाने बांधलेला आहे तो बद्ध. मुमुक्षु म्हणजे मोकळं होण्याची इच्छा होणारा. साधक म्हणजे प्रत्यक्ष मोकळं होण्याकरता साधन करणारा. आणि सिद्ध म्हणजे मोकळा झालेला आहे सगळ्यात. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तो सिद्ध. हे आपोआप ऐकण्याने होतं. श्रवणाचा विचार करे कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचा आकळे स्वानुभवासी. आणि यानंतर श्रवणानंतर समर्थ सांगतात मनन. आणि इथे हा 8वा समास पूर्ण होतो. इथेच विरमूया. श्रोते हो, उद्याच्याला बरोबर 4 वाजता एकत्र जमू. 4:15 नंतर प्रवचन सुरू होईल. साधारण 8:30 पर्यंत ते समारोपित होईल. आरती लावूया. आपण सगळ्यांनी म्हणा, फल बरोबरच म्हणूया. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला. श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्यांचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धवी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत समतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. मानव संत जनी अनुभव केला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा. जय जया दास बोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रकट दावी. बद्धैषी सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दास बोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा. जय जया दास बोधा. 20 दशकी
माता की जय पवन सुत हनुमान की जय जय सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय योगीराज कल्याण स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सब संतन की जय 2 श्लोक सदा सर्वदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला सनेला दृढ चालवावे खाली जाऊन था. गुरुदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ